धर्म टिकवला असेल तर गरिबानं आणि देशही सांभाळला असेल तर गरिबानंच. अन्नदान टिकवलं गरिबानं, धर्म टिकवला गरिबानं आणि वारकरी संप्रदाय वाढवला आणि टिकवलाय गरिबानीच. श्रीमंतांच्या गळ्यात माळ आहे नालायकांच्या, त्यांना गाव हरिपाठी. देश जरी सांभाळला तर मिलिटरीत पोरग कुणाचं आहे? 288 मध्ये एकाही आमदाराचं पोरग मिलिटरीत नाही. वा, एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. माया सगळं एकाही प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत नाही, एका डॉक्टर इंजिनियरचं पोरग मिलिटरीत नाही. मग मिलिटरीत पोरग कुणाचं आहे? ज्याची आई लोकांचे कांदे लावते आणि ज्याचा बाप म्हशी वळतो त्याचा मुलगा देश सांभाळ. ज्याची आई 3 रंगाचं लुगडं नेसते, रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाते आणि ज्याचा बाप बनेन मळाला तर पलटी करून घालतो आणि बनेन